कोयता घेऊन रील बनवणाऱ्यांचीच बनवली पोलिसांनी रील. अनेक तरुण सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम, फेसबुकसह इतर समाज माध्यमांवर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र बुलढाणा येथील आरोपी अमित बेंडवाल आणि आदित्य उर्फ शक्ती संजय देशमुख हे दोघे राहणार बुलढाणा यांनी हातामध्ये कोयता फिरवत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल केलं होतं. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांची भाईगिरी थांबवावी म्हणून पोलिसांनी त्यांचं माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल केलाय, ज्यात दोन्ही तरुण माफी मागत असून असे व्हिडिओ काढू नका असे आवाहन इतरांना करत आहेत. तरुणांनी भाईगिरीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करू नये, अन्यथा त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा आज 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मुलांना शहर ठाणेदार रवी राठोड यांनी दिला आहे. 2 दिन पहले हमने इंस्टाग्राम पे वीडियो बनाए थे, कोई सा हाथ में लेके घूमते हुए। तो उसने वो पुलिस को वीडियो मिला, वो वीडियो के द्वारा हम पुलिस वालों ने उठाए, तो उसमें हमारे ऊपर गुना दाखल हुआ है। तो ऐसा तुम भी करो मत कुछ, और दूसरे बाद में मैं भी करूँगा। बनवायचे व्हिडिओ पायगिरीचे व्हिडिओ बनवणं हे हानिकारक आहे. मी पण बनवणार नाही, तुम्ही पण बनवू नका. याच्याने परिणाम वाईट होतात. त्याचे परिणाम वाईट होतात हे आता आम्हाला कळालं. पण आता याच्यानंतर व्हिडिओ